आंधळी कोशिंबीर खेळूया? नको, मी आणि माझी मैत्रीण खूप खेळले. ओके, मग कुठला खेळ खेळूया आपण? लपाछपी खेळूया. येस, चालेल, पण राज्य तुझ्यावर. ओके, डन. काउंट कर चल. चा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. रेडी का? शरू. खूप वर्षांनी लपाछुपी खेळतोय आपण. चल खेळूया, तुला आपल्या लहानपणात घेऊन जाते. शरू, मी डोळे उघडतोय. रेडी का? मी आलो. मी आलो. शरू. शरू, अरे यार कुठे लपलीस तू? शरू यार, एवढा वेळ नाही लपायचा. तुझ्यावर पण राज्य येणार आहे, मग बघ मी कसा लपतो ते. खूप वेळ लपून बसीन मी, सांगतोय. आवाज येतोय का? हॅलो शरू. हे शरू, वाड्याच्या बाहेर नाही लपायचं हा. आणि वरती अॅटिक मध्ये पण नाही. अॅटिक मध्ये नाही. शरू. अंतू, हे बघ, आपलं ठरलं होतं चंद्रविलासच्या बाहेर लपायचं नाही. उगाच चिडीचा डाव खेळू नकोस. नंदाताई, या घरात आल्यापासून मला अनेकदा तुझी आठवण येते. आपणही अशीच लपाछपी खेळायचो नाही? पण मला काय माहिती होतं की तू खरंच अशा ठिकाणी लपशील की जिथून मी तुला कधीच शोधू शकणार नाही. नाही नाही नाही, मी का जातोय त्या आठवणीत. नाही, शरू कुठे? खोल खोल विहीर, गार गार पाणी, पाण्यामधले मासे. मला माहिती होतं तू इथेच सापडणार. काती गंमत. किती वेळ लपेल एखादा माणूस? खोल खोल विहीर, विहिरीचा रहाट मोठा. हे गाणं शरूला कसं काय माहिती? ना ना, भूक आणि बदल्या दोन्हीसाठी आपण व्याकुळ होतो. तुमची भूक भागेल न भागेल, पण माझा बदला शनिवारी काय चाललंय? मगाशी कप फुटला, आता पाणी सांडलंय. हा शनिवारी, हे कसं दिसायला माहितीये का? शिकारी सावजाच्या मागं उभा आहे असं दिसायले. असं काय बोलतेस तू? मी त्यांना बाहेर घेऊन जायला आले होते. त्यांचं आत्ताच जेवण झालं, शतपावलीला घेऊन जात होते. नानाजोबा येत आहे ना, फेरफटका मारूया चला. फुलावानी ताजा चहा प्याली नाहीस, पण लक्षात ठेव, फूल ज्यादा काल झाडावर टिकत नसतंय. झाडावरचं फूल कोणतरी तोडतंय, नाही तर गलून पडत असतंय. तुला पण इथून जावं लागतंय.
जावं लागणार तुला इथून. माई नजर आई ना तुझ्यावर. तुला ती दिसते आता? नाही हा म्हणजे इथे कोणी नाहीये हे तुला कळतंय ना? नाही, ती आत्ता दिसत नाही कारण ती आत्ता खरंच नाहीये. ती सटकली इथून, ती पळून गेली. नाही महाजन, ही जे बोलते ते मला खरं वाटत नाहीये. अहो मी पाहिलंय तिला एकट्यानं बोलताना. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही काही म्हणा, पण मी जे बघितलंय ते खरंच आहे. शर्वरी एकटीच बोलत होती आणि आता तिचं एकट्यात बोलणं उघडं पडेल म्हणून ती म्हणते की तिला मैत्रीण आहे. मला नाही कळत काय बोलतात ते. शर्वरी काय? अहो त्या शर्वरीच्या मैत्रिणींनी काय घोळ घातलाय याची तुम्हाला कल्पनाही नाहीये. काय 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 म्हणताय? माझ्या मुलीबद्दल मला सांगायचा प्रयत्न करू नका तुम्ही. मी चांगला ओळखतो तिला आणि माझं प्रेम आहे माझ्या पोरीवर. हेच प्रेम जर का तुम्ही तुमच्या मुलीवर केलं असतात ना तर नंदाताई इथे असती आज आपल्या बरोबर या वाड्यामध्ये. तुमच्यासाठी नाना, फक्त तुमच्यासाठी माझ्या मुलीने त्या फ्रॉड पोरीशी मैत्री केली माहितीये. त्या दिवसापासून ती विचित्र वागायला लागली. त्या मुलीने तिला मारायचा प्रयत्न केला. त्या धक्क्यामुळे कदाचित ती विचित्र वागत असेल. आय होप यासाठी तिला कुठल्याही डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची वेळ येऊ नये. तुम्हाला का सांगतोय मी मलाही कळत नाही. तुला आठवत आहे का लहानपणी तुला एखादी वस्तू आवडली तर ती तुला दाखवायला लागायची आणि ती तू अप्रूव्ह केलीस की त्याच्यानंतर म्हणायचीस बाबा माझे डोळे बंद करतोस आता मला सरप्राईज दे. किती बावळट होते मी. नाही ग बावळट नाही, तू 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 व्हेरी स्वीट. शपथ, सोनचाफ्याचं रूप किती सुरेख आहे. तू लगेच कसं काय ओळखलंस? अरे चाफ्याचं झाड ओळखायला वेळ कुठे लागतो ना. आणि तू हे नाही म्हणालीस तुझ्या नेहमीच्या भाषेत काय ग्रेट आहे, काय भारी आहे, काय यो आहे. सुरेख कसं काय म्हणालीस? अरे मी सुरेख वस्तूला सुरेखच म्हणते. तुला माहितीये ऍक्च्युली मी तुझ्यासाठी अबोलीचं झाड आणणार होतो, पण हल्ली तुला सोनचाफा खूप आवडतो ना म्हणून मी आणलंय. आवडलं? खूप सुंदर आहे. तुझी नंदाताई म्हणायची ना चाफ्याचं फुल. तुला तिच्या आठवणी नको होत्या ना तरी आणलंस. माझ्या शरूला आवडतं ना, मी तिच्यासाठी काही करू शकतो. आपण लावूया रोप अंगणात. मी नीट निगा राखेन त्याची. नानांनी जेवढे माझे लाड केले नाहीत तेवढे तू करतोय संतू. तू पुन्हा अंतू म्हणालीस मला. अरे नंदा आत्याला आवडणारं झाड आणलं ना म्हणून तिच्या वतीने अंतू म्हटलं. बाबा एवढ्या का चुका करतोस माझ्या बोलण्यातल्या? सॉरी 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 सॉरी, नाही काढणार चुका. शरू किती चिडतेस घालली. नको ना चिडूस. मला माहितीये त्या मुलीमुळे तुला खूप त्रास झालाय, पण आता ती नाही येणार आहे.
आणि ती आली तरी बाबा आहे ना, बाबा बघून गेल तिच्याकडे. तिच्यामुळे वाईट वाटणं आता थांबव, ठीक आहे? तो चॅप्टर संपला. चल पाणी घालायचं झाडाला. ऑफकोर्स. हे घे हे घे हे घे. ते बघ तिकडनंच नळातनं घेऊन ये पाणी, जा. नंदा, तू शर्वरीच्या शरीरात शिरलीस, पण ही सावली पाहिलीस? या सावलीत मात्र तू दिसतेस. ते त्या दुष्ट शक्तीला कळेल तू शर्वरीच्या शरीरात आहेस, पण कदाचित ती शक्ती शर्वरीला धक्का लावू शकत नाही. मी शर्वरीची ओढणी घातली म्हणून त्या शक्तीला मी वाढत असल्याचं समजलं नाही. त्या शक्तीच्या मर्यादेचा मला फायदा घ्यायला हवा. मी माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार. मी नानांना संपवणार. काही गोष्टी मला लक्षात ठेवायला हव्या. 1, ताराच्या फिरक्या नजरेपासून सावध राहायला हवं. 2, नानांना तीळ तीळ करून मारण्यापेक्षा थेट मारायला हवं. शरू, 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 अरे प्ले तरी कर. आई शपथ, काय मस्त ऐकायला येत आहे. आज मी दिवसभर हेच ऐकत बसणार. काय पहिल्यांदा ऐकतेस का तू? खूप दिवसांनी ऐकलं ना. बरं ऐक ऐक, मी बाहेर चाललोय बाजारामध्ये. तुला काही हवंय? होय, मी बाजारात चाललोय. तुला काही हवंय का? पोरकुट. काय? पोरकुट सोडून काही आण. सोड ना तिचा विचार. ठीक आहे ना यार, विसर ना तिला. विसरेन मी. ती जवळ आली तरी बोलणार नाही तिच्याशी. ओके. बर, मी बाजारात चाललोय. येताना तुला मस्त खाऊ घेऊन येतो. काय? बाय. तिसरी गोष्ट, अंतूला अनंत न म्हणता बाबा म्हणायचं. सॉरी अंतू, तुला फसवून ठेवण्यात काहीच रस नाहीये, पण पर्याय नाही. अरे काय घाबरला की काय? येडे, जरा सांगत जा ना. तुला विचारत होतो मी काही काय. अरे ससा, तुझे डोळे बिळे का लाल झालेत? नाही, तू आम्हाला प्यायला बोलवत नाही ना, तुझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्हाला पण बोलवलं असतं तर आम्ही पण भूतासारखे डोळे लाल केले असते ना. काय गोष्टी अशा असतात ना ज्याच्यासाठी गाव गोळा करायचा नसतो. बोबाटा झाला ना, हातात आलेल्या गोष्टी निसटून जातात. काय येड्यासारखा बडबडतोय? सकाळ झाली तरी तुझी अजून चढलेलीच आहे काय? सडली बिडली नाही रे. ते जरा रात्री एक काम करत होतो, त्याच्यामुळे झोप नाही झाली, म्हणून डोळे लाल आहेत. तू 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 निघ बरं, उगा डोकं नको खाऊ. रे शशा, बरेच दिवस झाले बघतोय, लय टाळायला लागलाय आम्हाला. नाही, चाललेलं काय असतं तुझं? काय मोठं काम बिम घेतलंस की काय? म्हणजे आम्हाला पण सांग, आम्ही पण मदत करू. काम आणि मी अरे उलट भविष्यात काम करावं लागू नये म्हणून मी एक गोष्ट शोधतोय. बघू जरा. ए
पुस्तक नाही, आपला किस्मत खोलायची चावी आहे, चावी. अरे काय ज्योतिष बितिषच्या नादाला लागला की काय? तुला गुप्तधन कसं शोधायचं माहितीये? गुप्तधन? नाही, तू गेल्या वेळेला काय बोललेला ते काय? हा तेच. कसं शोधायचं गुप्तधन सांग. नाही, आपल्याला काय माहित नाही. कळलं? तुमच्यासारख्या चिल्लर लोकांसोबत मी का राहत नाही ते, कारण तुम्हाला जे माहित नसतं ते मला माहित असत. आता मी लय पैशावाला होणार, कारण गावात गुप्तधनाचं ठिकाण कुठं आहे ते मला कळलंय. आणि आता मी ते मिळवणारच. काय? आपल्या गावात गुप्तधन आहे? हे बोंबलू नको ना, कशाला बाबाटा करतो? कुठं आहे? जिथं सगळे जायला घाबरतात. चंद्रविलास मध्ये? पाहिजे का तुला गुप्तधनातला हिस्सा? हा, म्हणजे चालेल. दिला तुला गुप्तधनाचा अर्धा हिस्सा दिला, पण आता अर्धा हिस्सा द्यायचा म्हणल्यावर अर्धी रिस्क पण घ्यावी लागेल ना. अरे तू बोल फक्त, काय करायचंय? काय नाही, गुप्तधनाचा पेटारा शोधायला माझ्या संग चंद्रविलास मध्ये यायचं. अरे असं काय करतो लेका? तुला माहिती ना त्या वाड्यात भूत आहे. आता एकदा तू बघितलेलंस की तापाना फणफण लावतास, विसरलास की काय इतक्यातच? पोरगी झोपली तर अंगातल्या वाऱ्याला जागून हाकललं पाहिजे. अंगाची घाण झाली ना गे बाये. खाली खेळाली, फुलं कोमेजून गेली. ताज्या देहाची अवदसा झाली. रोग पडला वाड्यावर, रोग पडला देहावर. ए बाई, जी कोणी हायस ना, निघून जा, निघून जा. आमची चंद्रविलासची मालकीनी, मालकिनीच्या अंगातून निघून जायचं, कळलं ना? चंद्रविलास कशाला बोलवतो माहिती ना? असं करू नको, असं करायचं नसतंय. हा, हाताचा घास असा हाताला येऊ दे. ओसरीची माया ओसरीवर राहू दे. चंद्रविलासचा भार या पोरीलाच वाहू दे. मालक, जवळ यायचं नाही, शिवायचं नाही. किती वेळा सांगितलं सगळ्यांना? ही तुमची नाच भूतांधरलीला वाड्यात काल्यावाल्याची जुलूक फिरली. मला सारखं बिनबिनतंय मालक. हा, धाकल्या मालकाचा विश्वास नाही या सगळ्यावर. कसं सांगायचं त्यांना? श्वास पण दिसत नाही, मग त्याच्यावर पण विश्वास नाही ठेवणार का ते धाकले मालक? फडफड थांबली की कलल त्यांना. मालक, जा तुम्ही इथनं, मी आहे इथं. काय नाही काय? मालक, मालक, हे चांगलं नाही केला तुम्ही. चंद्रविलास सैनास होईल ना मग असं केल्याने. मालक, शनिवारीला उठवू नका. चंद्रविलासची मात्रा दिली तिला, आणि त्या फुलाला तर पर्स करायचाच नाही. हा, साधं सुद्धा फुल नाही ते. त्या फुलाला पर्स म्हणजे प्राणाला पर्स. मालक, ऐका माझं. हा हा, हॅलो आई.
ऐकू येत आहे ना? हा हा बोल की ग. आई अहो 11 वाजून गेले, तुम्ही उठवलं का नाहीत मला? मी गेले असते ना बाजारात. अगं तुला सुगीची झोप लागली होती, रातपाळी करून आलीस, दमली होती आणि झोपलीस. मग मी काय उठवलं ते, पण काळजी करू नको, मी यायच लागले बघ. हा उन्हाच्या आत येतेच. हॅलो हॅलो, अगं विभा, अगं बोल की, गप काय आहेस? विभा विभा, अगं बोल की काहीतरी. अगं आई कसं सांगू कळत नाहीये मला. याआधी असं कधीच झालंच नव्हतं. म्हणजे तब्येत बरी नाही का? तब्येत बरी आहे, पण आई मला स्वप्न पडलं खूप वाईट. सपन? कसलं सपन? महाजनांच्या मुलीचं, शर्वरीचं. आणि ते स्वप्न खूप भीतीदायक होतं आई. म्हणजे 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 तू नक्की काय पाहिलंस? आई आजूबाजूला सगळीकडे दूर होता, समोर कोणीच दिसत नव्हतं, आणि इतक्यातच एक व्यक्ती दिसली, आणि त्या व्यक्तीने शर्वरीला उचलून आणलं, आणि शर्वरीला एकदम जाग आली आणि ती दचकली, आणि तिने मला मदत करा, मला मदत करा असं ओरडायला सुरुवात केली. आणि मला जाग आली. मी पाहिलं तर सकाळचे 11 वाजले होते, आणि मला कळत नाही असं स्वप्न का पडलं मला. हे बघ, आणखी काय पाहिलंस? म्हणजे ही सपन कुठं घडलं असं तुला दिसलं? चंद्रविलास का आणखी कुठं? नाही असं सांगता नाही येणार, जागा काही कळली नाही मला. नाही, अशी उशिरा पडलेली स्वप्न खरी नाही ना होत. चंद्रविलासचं गणित लई वेगळं आहे. तो दिवसाची रात, रात्रीचा दिवस करतो. थँक्यू. ऍक्च्युली चहाची वगैरे काही गरज नव्हती. झालेल्या प्रकाराबद्दल मी तुमच्याशी बोलायला आलो होतो. दॅट्स इट. मी निघतो. अहो नाही असं कसं? अहो मी काहीतरी खायला करते ना, तुम्ही पहिल्यांदाच आलायत आमच्या घरी. नाही, मला नको, खायला नकोय मला. ऍक्च्युली तुम्ही नसताना मी येऊन गेलो इथे. हो, पण ते रागात येऊन गेला होतात ना, आता तसं नाहीये. आपल्यातला गैरसमज दूर झाला ही मोठी गोष्ट आहे. काय होतं ना, आपण चुकतोय हे मान्यच नाही केलं तर सुधारायची शक्यताच राहत नाही ना. आता तुम्हाला पण शर्वरीतला बदल जाणवतोय, तिच्या वागण्यातला बदल तुम्हाला लक्षात येतोय, तर आपण पुढे काय करायचं त्याचा विचार करू शकतो. नाही, पण जोपर्यंत ती मुलगी कोण आहे हे आपल्याला समजत नाही, तोपर्यंत शर्वरीवर तिचा एवढा परिणाम कसा काय झाला हे कळणं अवघड आहे ना. म्हणजे जे काही 2-4 दिवस ती तिच्या संपर्कामध्ये होती, माझा तर असा विचार आहे की कदाचित तिने तिला हिप्नोटाइज करायचा प्रयत्न केला असू शकतो. आपल्या निरीक्षणातला फरक अजून आहेच. तुम्हाला असं वाटतंय की तिला एक मैत्रीण होती, राईट, आणि मला असं वाटतंय की तिला मैत्रीण नव्हतीच. काय करायचं पुढे? नाही, ऍक्च्युली कसं आहे, माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत. मी त्यांच्याशी बोललोय. एक 2-3 दिवसामध्ये त्यांचा रिप्लाय येईल मला. ते डॉक्टर शर्वरीशी बोलतील आणि त्याच्यानंतरच आपल्याला ठोस काहीतरी कळेल असं मला वाटतंय. मी एक विचारू का? मी शर्वरीशी बोलू शकते का? नाही, म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर मी तिला थेट त्या मैत्रिणीबद्दल नाही विचारणार, पण कसं असतं ना, काही गोष्टी तुम्हाला कदाचित ती नाही सांगू शकत. नाही, मला माहिती आहे तुमच्या नात्याबद्दल. तुमचं नातं खूप छान आहे, मोकळेपणाचं आहे, पण हे वय नाजूक आहे ना, आणि तिची आई असती कदाचित. सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचंय की तुमच्याकडे काही गोष्टी कदाचित ती नाही बोलू शकणार, माझ्याकडे बोलू शकेल, म्हणून विचारते की मी बोलू शकते का शर्वरीशी. बोला ना तुम्ही, पण त्याच्यासाठी तुम्हाला चंद्रविलासवर यावं लागेल ना. कुणी कुठे जायची गरज नाहीये. काय झालं? आई, अहो काय बोलताय तुम्ही?
जेव्हा बघाव तेव्हा कारण शोधत असती वाड्यावर जायची. आणि हे पण निघाईत ना तुमची त्या वाड्याची सावली पडू देऊ नका माझ्या सुनेवर. बळी जाणार नाही, आता कुणाचाही बळी जाणार नाही. हे बघ बाळा, तू जर सोबत असशील तर आपण हे सगळं थांबवू शकतो. तू 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 माझी वाचा हो नंदा. या चंद्रविलासच्या अघोरी नीतीला थांबवण्यासाठी तुला शर्वरीच्या देहाचा वापर करून अनंताला हे सगळं सांगता येईल. कारण शर्वरीच्या देहाला नरहरी इजा पोहोचू शकत नाही. जोपर्यंत या देहात आहेस तोपर्यंत नरहरी अडकून राहणार. हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे बेटा. येणाऱ्या चंद्रग्रहणापूर्वी अनंत आणि शर्वरी चंद्रविलासच्या हद्दीबाहेर पोहोचणं आवश्यक आहे. जे काही करायचंय ते आपल्याला या ग्रहणापूर्वीच करायचंय. वचन दे बेटा मला, वचन दे चंद्रविलासला अखेरचा बळी मिळणार नाही म्हणून. चंद्रविलास हे माझा विश्व आहे. या विश्वामध्ये जो कोणी येतो त्याला माझे नियम लागू होतात. आजवर माझ्या शक्तीने ज्या कुणावर मी ताबा मिळवला त्याच्या देहाकडून मी मला हवं ते घडवत होतो. पण आज पहिल्यांदा मी कुणाला तरी दिसलो. नंदा माझ्यापर्यंत पोचली ती नानामुळे. नाना त्याची फळं भोगेलच, पण ही नंदा माझं सगळं गुपित रहस्य जाऊन त्या अनंताला सांगणार. पण त्याआधी तिला माझ्याशी लढावं लागेल. सर्वशक्तिमान महान शक्तीशी लढावं लागेल, म्हणजेच माझ्याशी लढावं लागेल. दुष्टग्रह रक्षणाय विध्वंसकाय सर्वभूतमंडल सर्वप्रेतमंडल रक्षकाय नमः. बाबा तू इथे आहेस का? बाबा शरू, मी इकडे. बाबा मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. शरू, इकडे 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 आहे ना, मी इकडे या बाजूला. बाबा बाबा नाना 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 लवकर या, काहीतरी वेगळं घडतंय. नाना शरू, मी या बाजूला आहे. अगं इकडे आहे मी. शर्वरी, अगं मी इकडेच आहे. हा अनंत नाहीये. नरहरी आपल्याला चकवून अडकू पाहतोय. तू सावध राहा नंदा, तो काहीतरी भयानक करणार आहे. नरहर पंताचा खेळ आता सुरू झालाय. इथं थांबणं तुझ्यासाठी धोकादायक आहे. पण मी तर शर्वरीच्या शरीरात आहे.
शरूच्या देहात असलीस तरी इथं नेमकं काय घडणार आहे हे तुलाही माहित नाही आणि मलाही माहित नाही. चंद्रविलास मध्ये तू अडकशील त्यापेक्षा तू काही काळासाठी बाहेर जा. पण मी तुम्हाला एकटं सोडून कसं जाऊ? त्याने तुम्हाला काय केलं तर? माझ्या जगण्या मरण्यानं कुणाचं काहीही आडणार नाहीये, पण आता तुझं नरहरीच्या तावडीतून सुटून जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आज वाचलीस तर उद्या योग्य वेळ साधून तू आनंदाला सगळं सांगू शकशील. जा नंदा जा. पण मी तुम्हाला नीट भेटलंही नाहीये, कशी जाऊ मी? हे बघ, तरीही आपली भेट होणार नव्हतीच. जी आणि जेवढी झाली ना त्यात समाधान मानू. आता वेळ घालवू नकोस. निघ पोरी. या सगळ्याच्या मागे चंद्रविलास आहे. हे बघा मला माहितीये तुम्हाला हे कदाचित पटणार नाही किंवा तुमचा विश्वास बसणार नाही, पण आई सांगत होत्या की येणारं चंद्रग्रहण आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक आहे. चंद्रविलासवर काहीतरी अभद्र घडणार आहे. अहो तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी पटतंय का? मला पटत नव्हतंच, पण माझा आईंवर पूर्ण विश्वास आहे. आणि आई म्हणत होत्या की तो वाडा विशेषतः स्त्रियांसाठी वाईट आहे आणि त्या वाड्यात स्त्रियांच्या बाबतीत ज्या काही घटना घडल्यात त्या भीतीदायक आहेत. आधी त्या वाड्याने अशा काही घटना घडवून इतरांना त्रास दिलाय. हवं तर तुम्ही तपासून घ्या एकदा. नाही पण आईंना कसं काय माहिती हे सगळं? त्यांना कोणी सांगितलंय का? आईंनी अनुभवलंय हे सगळं. त्यांच्या बरोबर त्यांच्या मैत्रिणी पण होत्या, पण त्या नाही वाचल्या. त्यांच्यापैकी फक्त आईच अशी एकमेव स्त्री आहे जी वाचलेली आहे. आणि हे सगळं त्यांनी त्यांच्या डोळ्या देखत बघितलंय. तुम्ही काय काय बोलताय तुम्ही हे सगळं? हे बघा माझं, तुम्ही मला पूर्ण बोलू द्या. आणि आईंचा तुमच्याबद्दल गैरसमज होण्यामागचं कारण हेच आहे की तुम्ही चंद्रविलास मधून आलाय. आईंना असं वाटतंय की आपली भेट होणं, माझं चंद्रविलास मध्ये येणं, हे सगळं तो वाडा घडवून आणतोय आणि आपण त्याच्या फेऱ्यामध्ये नकळत अडकत चाललोय. येणारं चंद्रग्रहण घातक आहे आपल्या सगळ्यांसाठीच. तुम्हाला हे सगळं पटत नाहीये हे तुमच्या गप्प बसण्यावरून लक्षात आलंय माझ्या. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की माझ्याबद्दल जसा गैरसमज करून घेतलाय तसा आईंबद्दल करून घेऊ नका. बाकी विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर आहे. ठेवते मी फोन. या वास्तूत नेमकं काय आहे हे डोळसपणे शोधायलाच हवं.